संजय राऊत आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या संदर्भात त्यांना कृतज्ञ म्हणाले आणि आजूबाजूच्या मंडळींना संजय राऊत आपण उद्धव ठाकरे यांची भाकरी खाता पण चाकरी शरद पवार साहेबांची करत होतात आणि करत आहात. आपण कृतज्ञांचे शिरोमणी आहात. तर एकनाथ शिंदे साहेब कृतज्ञ असते ना, तर ज्या दिवशी त्यांनी पाऊल उचललं उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर होण्याचं, त्याच दिवशी तुमची खासदारकीची निवडणूक होती राज्यसभेची. जर कृतज्ञ असते ना तर तुम्हाला त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव केला असता तुमचा. परंतु आमदारांची इच्छा नसताना सुद्धा तुम्हाला मतदान करायला लावलं आणि तुम्हाला खासदार म्हणून निवडून आणलं. तुम्ही त्याच आमदारांना शिव्या आणि लाखोली वाहताय. त्यामुळे कृतज्ञांचे शिरोमणी आपण आहात आणि कोणावर टीका करताय? अहो, तुम्हाला खासदारकीचा उमेदवार मातोश्री जेव्हा जाहीर करत नव्हतं ना, उशीर लावत होतं, तेव्हा मातोश्रीच्या नावाने जी शिव्यांची लाखोली वाहत होतात आमच्यासमोरच वाहत होतात ना. आणि आमच्यावरती काय आरोप करताय? आम्ही साक्षीदार आहोत त्याचे, कुणाला किती शिव्या दिल्या. आणि आठवतंय का, उद्धव ठाकरे यांना खुर्चीवरनं उतरवण्याकरता आपण कुणाबरोबर बैठक घेतली? आघाडीतील कोण नेत्यांबरोबर आपण उद्धव ठाकरे यांना खाली उतरवा आणि स्वतःला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवा म्हणून कुणासोबत बैठक घेतली? विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांबरोबर. हे विसरलात का? हे पण कृतज्ञपणाचं लक्षण आहे. आणि जे शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून आले होते त्यांना एकत्र गट बनवायला आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जायला पवईतील कुठल्या हॉटेलमध्ये बैठक घ्यायला लावलीत? ते आमदार येऊन सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल ना, जाहीर केलं की. त्यामुळे कृतज्ञ कुणाला बोलताय? राऊत साहेब, आपण कृतज्ञांचे शिरोमणी आहात. जे शिवसेनेमध्ये इतर पक्षातून जी काही माणसं आली होती त्यांनाही बैठक घ्यायला त्यांनी लावलेली. ते लोक आमचे हुशार होते. 2-4 लोक जमले आणि सांगितलं आम्ही बैठक घेतली म्हणून. हे बेडकासारखे फुगले होते की आता मला खुर्चीवर बसायला मिळेल. हा इतिहास आहे, हा सर्व आमदारांसमोर आहे. त्यामुळे संजय राऊत, आपण काय आहात हे तुम्ही आम्हाला सांगू नका. काही लोक उद्धव ठाकरे यांच्याकडे मस्का लावायला येत होते असे संजय राऊत म्हणाले. थेटपणे तुमचं नाव नाही, नावाचा उल्लेख तुमच्यावरतीच. आजही उद्धव ठाकरे साहेब यांनी शिंदे साहेबांची जी भूमिका घेतली त्या अगोदर 1 महिना अगोदर मला बोलवलं होतं. शिंदे साहेबांना सांगून मी त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यांना मी जाहीरपणे सांगितलं होतं, एकनाथ शिंदे साहेबांवरती अन्याय करू नका. एकनाथ शिंदे साहेबच हा पक्ष पुढे घेऊन जाऊ शकतात. ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली त्याच दिवशी ज्यावेळी उद्धव साहेबांनी मला फोन केला, मला भेटायला ये, त्या दिवशीसुद्धा त्यांना मी सांगितलं होतं, आम्ही एकनाथ शिंदे सोबत आहोत, मी तुम्हाला भेटायला येणार नाही. जे शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेसोबतच आहे हे सांगणारा नरेश मस्के आहे.
उद्धव ठाकरेंसोबत बैठक घेऊन दुसऱ्या दिवशी शिंदेसाहेबांसोबत अशा पद्धतीने वागणारा हा नरेश मस्के नाही आहे. शिंदेसाहेबांनी ज्या दिवशी भूमिका घेतली त्या क्षणापासून त्यांच्यासोबत आहे. आणि संजय राऊत साहेब, शिंदेसाहेबांनी भूमिका घेतल्यानंतर रोज मला फोन करत होतात. तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी एकनाथला सांग, मला नाइलाजाने मला यांच्यासोबत राहावं लागतंय, पण माझ्या बद्दल मनात काही काळं ठेवू नको, हे तुम्ही स्वतः मला फोन करून सांगत होतात. विसरला का? ही बंद मूठ आहे, उघडली ना तर तुम्हालाच भारी पडेल. जेव्हा संजय राऊत हे म्हणायचे की नाईलाज असतो हे राहावं लागते, उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाईलाज असतो राहावं लागते असं तुमचं म्हणणं होतं का? त्यांच्यासोबत ज्या दिवशी गुवाहाटीला शिंदेसाहेब गेले त्या दिवशी सुद्धा संजय राऊत साहेबांनी मलाही फोन केला होता आणि श्रीकांत शिंदेंनाही फोन केला होता. त्याच्यामुळे आपली उद्धव ठाकरेंबद्दलची काय मतं आहेत ही मीच काय, अख्खी शिवसेनेला या सर्व गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे आम्ही तर लहान मंडळी आहोत, साधे कार्यकर्ते आम्ही त्यावेळी होतो. आपल्याला एवढं देऊनसुद्धा केवळ राग म्हणून आपल्या भावाला मंत्री केला नाही, त्यावेळी किती शिव्या देत होतात हे आमदार आणि खासदार विसरलेले नाही आहेत. खासदारकीला तुम्हाला उमेदवारी देत नव्हतात, त्यावेळी मातोश्रीच्या कुणाकुणाला तुम्ही शिव्या देत होतात, त्याचे पुरावे आहेत ना आमच्याकडे. कशा करता तोंडाची हवा घालवताय? दिशा सालियन प्रकरणामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे आणि पोस्टमॉर्टममध्ये असं सांगण्यात आलं की तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाले नव्हते. वारंवार हे विषय समोर येत आहेत, नक्की तथ्य काय आहे? दिशा सालियन यांच्या वडिलांचं हे म्हणणं आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट असू द्या किंवा काही गोष्टी असू द्या, या सगळ्या फेक आहेत. माझ्यावर दबाव टाकून या सर्व गोष्टी केलेल्या आहेत, माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं जे आहे त्यानुसार ह्या काही जर गोष्टी असतील तर त्यावरच त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. मला तरी असं वाटतं, एक माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे, कॅबिनेट मिनिस्टर ज्यांनी राहिलेला आहे आणि जे आमदार आहेत त्यांच्यावरती जेव्हा अशा पद्धतीने आरोप होतो तेव्हा त्यांनी स्वतः लोकांसमोर येऊन माझी चौकशी करा, मी जर दोषी असेल तर माझ्यावरती कारवाई करा, अशा पद्धतीने स्वतः त्यांनी जाहीर करायला पाहिजे, लोकांसमोर त्यांनी यायला पाहिजे. दिशा सालियन याच्या वडिलांचंच हे म्हणणं आहे की हे सगळं फेक आहे आणि हे सगळं बनवलेलं कथोकल्पित बनवलेलं डाव आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता आरोपींनी जे आहे आपला गुन्हा कबूल केला आहे. वाल्मिक कराड यांनी ते करण्यास सांगितलं होतं असं सांगितलंय. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की वाल्मिक कराडने कोणासाठी पैसे मागितले होते, त्याच्यावरती कारवाई होणार नाही. हे बघा, जे लोक ह्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि ती अपेक्षित आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.